खरंच आप्पा देवकीशी बोलत नाहीत? अजिबात नाही. पण मग आजीची काय रिॲक्शन आहे यावर? आजी काय, आजी आनंदातच आहे. आप्पा तिच्याशी बोलत नाहीयेत ना सध्या, त्यामुळे तिची अर्धी कामं कमी झाली आहेत. यू नो व्हॉट, आप्पा असं खूप वेळ देवकीशी न बोलता नाही राहू शकलो. व्हेरी ट्रू. आफ्टर ऑल दे आर मॅरिड फॉर सच अ लॉंग टाइम. पण आप्पांचे बिचारांचे हाल होत आहेत. बिचारा हे ऍडजेक्टिव्ह आप्पांसाठी थोडं ऑड नाही वाटत? नचिकेत, आप्पा खरंच बिचारे झालेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आजीचं नाव येतं त्यांच्या तोंडात. इतक्या वर्षांची सवय ना रे. बघितलं ना, नाही म्हणजे भांडण झालं ना की यू मेन्स म्हणजे तुम्हाला पुरुषांना सगळा प्रॉब्लेम होतो. आम्हा विमेन्सला काहीच होत नाही. वी आर व्हेरी स्ट्रॉंग यु नो. अगदी बरोबर बोललीस कादंबरी तू. Yeah, even I agree to this. I mean, Sai is not there, then माझंच अडणार आहे. I'll be the one facing problems, not Sai. बघितलंस ताई, कळतंय ना तुला सगळं. म्हणजे अगं म्हणजे हेच की आफ्टर युअर मॅरेज नचिकेत असं स्मॉल स्मॉल गोष्टीसाठी तुला हाक मारणार. साई वेअर इज माय टॉल, साई वेअर इज माय टी शर्ट, साई आज ब्रेकफास्टला काय आहे, साई वेअर इज माय शू, साई वेअर इज माय की, साई 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 साई. दो ही इज ग्रोन अप इन सिडनी, पण तो टिपिकल पॅम्पर्ड बेबी आहे. बाय हिज मॉम. आधी त्याची मॉम पॅम्पर करायची, आता लग्नानंतर तू त्याला पॅम्पर कर. करीन ना मी. माय माय माय. ती लाजती आहे. You know, I can do anything to watch her blushing like this. मग लिटरली एनिथिंग, काही पण. Yes, काही. मग जाऊन आमच्यासाठी कॉफी बनव ना. करत आणि स्ट्रॉंग. काय ग कादंबरी, कशाला कामाला लावतेस त्याला? अगं करू दे, मी ट्रेन करते त्याला तुझ्यासाठी. अच्छा. आय टोल्ड यू. साई साई साई. ए नचिकेत, तिथेच असं नीट बघणार आहे. अरे साखर पण सापडत नाहीये. मग साईला टाकणार आहे का कॉफी मध्ये? अरे देवा, या दाण्याच्या कुटाच्या डब्याचं झाकण नेहमीप्रमाणे घट्ट लागलंय. कल्पना, अहो या डब्याचं झाकण जरा उघडून द्या ना, खूप घट्ट बसलंय. अहो झाकण. हो का? बर. आता देव तारी त्याला कोण मारी? शैलेश आणि धाकट्या सुनबाई कुठं दिसत नाहीत? आप्पा मानसीच्या भावाकडे गेलेत दोघं जेवायला. हो का? बर बर, ठीक आहे, मग काय हरकत नाही. प्रसन्ना, कसं काय झालं आजचं बागकाम? आणि उद्या सगळ्या रोपट्यांना खत टाक बरं का. हो आप्पा. आपल्या मधुमालतीच्या झाडाची फुलं ही त्या कांगारूच्या अंगणात पडतायत, त्याचं काहीतरी करायला हवं. आप्पा, आपल्या झाडाला भरपूर फुलं आहेत, त्याच्या अंगणात थोडीफार पडली ना तरी आपली काही हरकत नाही. रे अशी कशी हरकत नाही? नाही, हल्ली सगळ्यांनाच त्या कांगारूचा पुळका आहे. या घरात एकच व्यक्ती अशी आहे की जी माझ्या एवढाच त्या कांगारूचा तिरस्कार करते. कोण आप्पा? सई. बाबा पाणी दे पटकन. अहो सावकाश वर बघा जरा. अहो आधी वर बघा मग पाणी प्या. अरे मिरचीचा ठेचा पचवायला माझ्यासारखी तब्येत लागते.
अरे तिखट खायला जमत नाही तर कशाला खाता रे? सई, मला ठेचा वाढ. हो वाढते ना. काय झालं सई? ठेचा वाढतेस ना? हो हो आप्पा वाढते. सुनबाई, जरा पाणी द्या. हो हो पाडू नकोस त्यांना, तिखट पचत नाही ना, रात्री उगाच पोट धरून बसतील. सई, आता तू ठेचा वाढणार आहेस का मी उठून घेऊ? नाही नाही मी वाढते ना आप्पा. पाणी. हा या. हो. हो आप्पा. किती आणि काय खायचं हे मी ठरवत असतो. लोकांना ढवळाढवळ करायची असते. आई 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 हो आई 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 हो काय झालं? आई 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 आई. भाजी सारखा ठेचा खाल्ल्यावर दुसरं काय होणार आहे? मला माहित होतं आज यांच्या पोटात दुखणार. अहो पोटात दुखतंय का? आओ सई, ए सई, आई आई सई बाळा, अगं ये ग पटकन. काय झालं आप्पा? सई, अगं पोटात खूप दुखतंय ग माझ्या. जरा माझा तो वेदना शामक काढा घेऊन ये पटकन. हो आप्पा आणते. आई 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 आई. मोडेन पण वाकणार नाही. हा मराठी बाणा आहे ह्या आप्पा केतकरांचा. आई 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 ग आई. आजी हं? हं. हं. आप्पा मी येते. हो. जाताना तेवढा दिवा मालव. हो हो. हा. आई 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 आई. अहो कशी दिसते मी? किती सुंदर दिसताय. खानदानी सौंदर्य म्हणतात ते हे. 50 वर्ष होत आली लग्नाला, पण या माणसाच्या स्वभावात काही फरक नाही. टोकाचा राग आणि टोकाचंच प्रेम. बरंच काही पाहिलंय आतापर्यंत, हे तर काहीच नाही. पण मी पण यांचीच बायको आहे, हेच येतील माझ्याशी बोलायला. 24 तासात अबोला संपवण्याची जबाबदारी घेते माझ्यावर. तुम्हीच बोलायला नाही आलात ना तर नाव नाही लावणार. देवकी विश्वासराव केतकर. आप्पा हे घ्या, हे आजचं वर्तमानपत्र. हा तुमचा चष्मा हो चष्मा. पुसून आणलाय आणि हा काढा इथे ठेवते. गरम आहे, जरा जपून घ्या. हो. नात असावी तर तुझ्यासारखी. आज तू माझी सगळी कामं वेळेवर केलेली आहेस, त्यामुळे तुला माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घे. बरं आप्पा, तुमचं वर्तमानपत्र वाचून झाल्यावर चष्मा इथेच ठेवा, म्हणजे पटकन सापडेल ना. हा सल्ला मात्र तू अगदी आमच्या सौभाग्यवतींसारखा दिलास.
त्यांना सवय आहे अशी न विचारता सल्ले देत बसायची. हा. हा? 17व्या वर्षी प्रेमात पडलेल्या दाम्पत्याचा थाटात विवाह. अरे काय हे काय वय आहे का प्रेमात पडायचं? कलियुग बरं का बाबांनो, कलियुग. काय पद्धत झाली का असं वागायची? कुठे ठेवलं मी ते पुस्तक? सई, ए सई. काय ग आजी? मी जरा बापू जोशींकडे जाऊन आले. बापू आजोबा म्हणजे ते 30 मध्ये राहतात ते? हो हो, तेच तेच. अच्छा, पण त्यांच्याकडे कशाला चाललीयस? अगं त्यांची बायको वारल्यापासून अगदी एकटे पडलेत ग ते. मागच्या महिन्यात नाही का वारल्या त्या? हो ग, खूप वाईट झालं ते. त्यांचा मुलगा ना अमेरिकेला असतो आणि ते एकटेच एवढ्या मोठ्या घरात सारखे बिचारे बायकोची आठवण काढत बसतात. काल मला भेटले तेव्हा म्हणाले ना ते की घर अगदी खायला येतं. म्हणून म्हणलं आज वेळ आहे तर जरा त्यांच्याशी गप्पा मारत बसते. हे पुस्तक त्यांना भेट देणार आहे. कोणतं पुस्तक ग? प्रेमाला वय नसतं. अगं 17व्या वर्षी प्रेमात पडलेल्या एका जोडप्याची खूप सुंदर प्रेम कहाणी आहे यात. आलेच मी. हो आजी. काय झालं अप्पा? वाताचा त्रास व्हायला लागला मला. आता हा वाद बहुतेक असा छातीपर्यंत येतो. आपण मी तुम्हाला पाणी आणून देऊ का? नको नको नको, पाणी नको अजिबात मला. फक्त तू इथून कुठेही जाऊ नकोस म्हणजे झालं. मी कुठेही जात नाही अप्पा, मी इथेच आहे. खूप अस्वस्थ वाटतंय का मला. मला जरा तो वातानुकूलित काढा आणून देतेस का? वातानुकूलित? हो, असतो असा काढा. जा घेऊन ये. हो हो, आणते आणते. येत्या 24 तासात हे माझ्याशी बोलायला येतील की नाही बघ. मी सोडलेला मत्सर बाण अगदी बरोबर ठिकाणी जाऊन बसलाय. काय हो आई तुम्ही. तर काय, हे काही वय आहे का ग आबोला धरायचं? बोलणार नाही म्हणे. पण आजी, तुला खरंच असं वाटतं की आप्पा 24 तासाच्या आत तुझ्याशी बोलतील? म्हणजे याची खात्री आहे तुला? अगदी 100%.
अगं पुरुषांचं पान हलत नाही आपल्याशिवाय, पण मान्य करणार नाही. मग हे असं सगळं करावं लागतं, मग येतात सरळ. हे अगदी खरं बोललात तुम्ही आई. नवऱ्याला मुठीत ठेवायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी शिकून घे आत्तापासून. अहो बघ, म्हणलं होतं ना 24 तासाच्या आत अबोला संपेल. हाक मारली आधी. आलेच. आई ग, सावकाश सावकाश. आले आले. कमाल आहे बाई, हुशार आहेत ना आई. आजी कोणाची आहे? अहो हाक मारली. शैलेश, हल्ली तुझ्या आईला भास होत आहेत मी सारखा हाका मारतोय असे. पण मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, बोलणार नाही म्हणजे नाही, लक्षात असू देत. हो हो. कसली गोड दिसतेस तू आई. कुठे चाललीस सकाळी सकाळी नटून थटून? अरे इथेच. तुला सांगते शैलेश, आत्ता यांनी खरंच हाक मारली होती. आता खोटं बोलताय. मी पण काय हार मानणार नाही. बघस तू, संध्याकाळपर्यंत मला हाक मारतायत की नाही. काय करतोयस? अरे शैलेश, कामावर नाही गेलास का? काय शू, काय वागोबाय? आधी नाही बोलायचंस. अरे मी आता निघालोच होतो कामावर. हो काय? मी आणि मानसी एकत्र जातो ना नेहमी. हो काय? आज ती लवकर गेली. आता तू सुद्धा जात नाहीस ना दुकानात. अरे तिला आधी सीए कडे जायचं होतं, मग दुकानात. मला पण पतपेढीत घेऊन जायचं होतं कल्पनाला सह्या करायला. सह्या करायला. हा ठीक आहे. दादा एक काम कर ना, काय? आप्पांना आईशी आबोला सोडायला सांग ना. मी असं काय करतोस दादा, सांग ना तू. हा अरे त्यामुळे वातावरण सगळं गरम आहे रे घरात. ते कधी गरम नसतं, तापलेलं नसतं. हा? आणि मी नाही, माझ्यावरती आधीच रागवले. तूच सांग ना रे बाबा. नाही रे, तू घरात सगळ्यात मोठा आहेस ना. अरे तू सांग ना रे. काय? हा? आप्पा हो मीच आहे अप्पा. नाही म्हणजे ते एक विनंती होती. काय? तुम्ही आईशी बोला ना. शक्य नाही. त्या चुकल्यात त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, आणि त्यांच्या वाचून माझं काहीही अडत नाहीये. आप्पा हो, पण तिला वाईट वाटत असेल हो. काही वाईट वगैरे वाटत नाही त्यांना. मी शत्रू आहे ना त्यांचा, म्हणून तर त्या गेल्या त्या कांगारूला सोडवायला. अहो आप्पा जाऊ दे ना ते. शक्य नाही हे. आप्पा ऐका ना. काय? हो खरंच आईला करमत नसेल, आता सुद्धा तिला हाक मारा, बघा कशी धावत येते की नाही. त्या अजिबात येणार नाहीत, मला खात्री आहे ना त्याची. सौभाग्यवती. हे? पुन्हा हाक मारलीत ना. बघा मी सांगितलं नव्हतं तुम्हाला. अरे शैलेश, हा? अरे हा आगाऊपणा करण्यापेक्षा तुला काय कार्यालय नाहीये का? तिकडे जायचं नाहीये का? चल निघ. चल. अहो तुम्हीच हाक मारली होती ना. घाबरल्या.